राम राम मंडळी, कसे काय? मस्त ना. आज मी गावाकडे आलेली आहे आणि गावाकडच्या जेवणाची चवच न्यारी असते. अगदी गावच्या पाण्याला जी चव असते ना, ती चव तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तर आज आपण आपल्या गावच्या घरामध्ये बनवतोय भरलेलं वांगं. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कुठलेही जास्तीचे मसाले न वापरता, वाटणाचा वापर न करता आपण नुसत्या कांद्यामध्ये तयार करणार आहोत ते भरलेलं वांगं. कशा पद्धतीने ते आता तुम्हाला पुढे कळूनच येईल. आणि भरलेलं वांगं बनवणार आहेत ते माझ्या मोठ्या जाऊबाई. त्यांच्या हाताला एक वेगळीच चव आहे, मस्त चव आहे. आता कांदा भाजत आलेला आहे, त्यामध्ये एक मोठा टमाटर चिरून टाकलेला आहे. त्याचबरोबर त्याला चम्मचच्या साहाय्याने मॅश करून घेतलेला आहे. आवडीनुसार इथं आपण तिखटाचा वापर केलेला आहे, पण हा आमच्या गावचा फेमस असा कांदा लसूण मसाला आहे. तो कांदा लसूण मसाला आम्ही ह्यामध्ये घालून घेतलेला आहे. हळद वगैरेचा वापर अजिबात केलेला नाही आहे. इथे हळदीची बचत करण्यात आलेली आहे. गावाकडचं जेवण म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये उत्तम स्वयंपाक. कांदा आपला भाजतोय तोपर्यंत जाऊबाईंनी वांगी चिरायला घेतली. तर वांगी बघा कशा पद्धतीने त्या चिरतात आहे. ही वांगी काय भाजीवाल्याकडनं घेतलेली वांगी नाही, तर आम्ही स्वतः जाऊन शेतामधून तोडून आणलेली वांगी आहेत. ताजी वांग्याचं कालवण एक नंबर लागतं खरोखर. गावच्या भाजीची चव वेगळीच असते ती ह्यामुळेच, कारण सगळ्या गोष्टी आपण ताज्या वापरतो. अशा पद्धतीने त्यांनी वांगी चिरून घेतली आणि कांद्यामध्ये सरळ ती टाकून दिली. आता कांद्यामध्ये ह्या वांग्यांना मस्तपैकी आपण परतवून घेणार आहोत. अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रतीचा उच्च चविष्ट चवदार असा स्वयंपाक आपण गावाला तयार करू शकतो. गावच्या पाण्याची चवच न्यारी आहे, त्यामुळे जास्तीचे मसाले वापरले तरच स्वयंपाक चांगला होणार हे म्हणणे आता चुकीचे ठरलेले आहे. ही वांग्याची भाजी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडली तर मात्र मला कमेंटद्वारे नक्की सांगा. या वांग्याच्या भाजीमध्ये आपण मसाला म्हणून फक्त कांदा लसूण मसालाचा वापर केलेला आहे. बाकी कुठल्याही मसाल्याचा वापर केलेला नाही आहे. कांद्यामध्ये वांगी चांगली परतून झाली की त्यामध्ये वांगी शिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर इथे करण्यात आलेला आहे. तर यामध्ये आपण वांगी शिजण्यापुरतं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. वांग्याचं कालवण करतेवेळी मात्र माझे प्रश्न चालूच होते की भरलेलं वांगं कसं? ह्यामध्ये तर आपण मसाला भरलाच नाही, तर ह्याला भरलेलं वांगं कसं म्हणायचं? तर माझ्या जाऊबाई आणि ननंदबाईंनी सांगितलं की ह्याला सुद्धा भरलेलं वांगं असंच म्हटलं जातं. मस्तपैकी वांग्यांना शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता ह्या उकळल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चम्मच भरून शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. आता जास्तीचा काहीही टाकलेलं नाही, फक्त आपण इथे शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. आणि चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर ह्यांना व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघितलं किती झटपट असं हे वांग्याचं भरलेले वांगं आपण बनवून घेतलेलं आहे. मस्तपैकी भरलेलं वांगं आमचं तयार होत आहे. आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून टाकणार आहोत. त्याने वांग्यांना चांगलं शिजवून घेणार आहोत. झाकणामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत. पाणी टाकून ठेवणार आहोत, जेणेकरून वांगी आपली व्यवस्थित मस्तपैकी शिजतील. 5-1 मिनटानंतर झाकण काढून चेक करा वांगी शिजलेत की नाही ते चेक करून घ्या. आता आपली वांगी जरा थोडीशी कच्ची आहेत, म्हणून परत एकदा आपण झाकण लावून ह्यांना शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवून परत एकदा वांगी 5 मिनटं शिजवून घेतलीत आणि आपलं भरलेलं वांगं तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.